परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। विषय म्हणून विचार त्यामुळे काय करायचं विचारून तरी तुम्ही निश्चय केला तुम्हाला आला विषय मंडन हो गत पूर्व पक्ष का उत्तर दोहा साक्षी ब्रह्मस्वरूप एक नहीं भेद को गंध राग द्वेष मती के धर्म सामे मानत अंध। बघ हे आला तोच विषय आला टीका पूर्व कहा जो जीव रागादिक क्लेश सहित है और ब्रह्म क्लेश रहित है। 5 क्लेश याते जीव ब्रह्म की एकता ग्रंथ का विषय बने नाही असं पूर्वपक्षाचा अनुवाद केला। हे पतंजलीच्या दृष्टीचा पूर्वपक्ष त्याचा अनुवाद याने केला पतंजली योगशास्त्रातला। यह वार्ता यद्यपि सत्य है तथापि राग द्वेष रहित जो साक्षी है ताकि ब्रह्म से एकता बने है। हो आता बाबा हे तुझं मन काही टक्केवारी खरं आहे। देहादिक जगत अविद्या अस्मिता राग देश अस्मिता हे 5 कलेजे जीवाच्या ठिकाणी ते यद्यपि मग त्याची अर्धी शंका स्वीकारायची। यद्यपि ज्यावेळेस पदी येईल त्यावेळेस अर्धी शंका स्वीकार हे तुमचं खरं आहे पण खरं का तुला ते कळत नाही म्हणून आम्ही त्याला खरं म्हणतो पण ते खरं नाही। एक बाजू ही ठेवा आता। आणि साक्षी चेतन जे आहे का नाही काय म्हणजे साक्षी चेतन बद्दल वाक्य राग द्वेष रहित जो साक्षी है ताकि ब्रह्म से एकता बने। आणि राग द्वेष रहित राग द्वेष कोणाचे आहेत मनाचे काम करू कोणाचे आहेत मनाचे मी माझं कोणाचं आहे सगळं व्यवहार तेवढा मनाचा व्यवहार तेवढा मनाचा। आणि साक्षी ब्रह्मरूप आहे। आणि साक्षी म्हणजे काय म्हणायचं साक्षी म्हणजे या सगळ्या अंतःकरणासह जागृत स्वप्न सुषुप्तीसह याला तो प्रकाशित करतो ह्याला जाणले जाते तो साक्षी। आणि साक्षी जो असतो ना ते त्याच्याशी संबंध असणं वेगळा असतो। त्याचा संबंध व्यावहारिकदृष्ट्या मानलं वास्तविक त्याचा संबंध नाही परंतु मानलं म्हणून साक्षी मी झालो गुणाचा देखणा तुकोबाराज मी साक्षी झालो गुणाचा देखणा म्हणजे ह्या 3 अवस्था अंतःकरणाचे धर्म काम क्रोधाधिक हे सगळं मी ओळखतो आणि जो ओळखतो तो त्याच्यावरून वेगळा असतो। आता त्या वस्तूवरून वेगळा म्हणल्यानंतर त्या वस्तूचे गुणधर्म काही त्या वस्तूचं काम क्रोधा मार काही का आहे नाही वस्तू एकदा बरं गमत त्याच्यापुढे जर तुम्ही विचारच केला त्याच्यापुढे खरं जर विचार केला सांगून जातो जग जर सतत स्फूर्त शून्य जर आहे काय त्याचा विषय राहील कळतं का बोलणं जगाला सत्ता नाही स्फूर्त म्हणजे ज्ञानही नाही अनात्म पदार्थ अज्ञान तत्काळचे सप्तपाताळ 21 स्वर्ग सप्तपाताळ 21 स्वर्ग हे सगळं सत्ता स्फूर्त शून्य याच्यामध्ये सत्व बी नाही आणि अस्तित्व नाही ज्याला काहीच नाही त्याच्याविषयी काय राहील याचं काय राहत नाही। ब्रह्मज्ञान कळत असतं पण झोपायला अवघड असतं तसं नाही झालं। सत्ता स्फूर्त शून्य जग आहे म्हणजे अस्तित्व आता इथं कुठं आलंय त्याला जवळ यायचं संकल्पाला सत्य आणि स्फूर्ती आहे का सत्य संकल्पाला अस्तित्व आहे का खरं आहे का नाही बरं स्फूर्ती म्हणजे ज्ञान आहे का नाही संकल्पाला ज्ञान नाही आणि सत्व बी नाही असा सत्व आणि ऐश्वर्य रहित असणारा संकल्प ही जग आहे आणि ते जर असं ठरलं तर मग त्याचा संबंध आहे का तुम्हाला बरं त्याचे धर्म तुम्हाला जे वाटत नाही कारण ती तर आहेत का आता याच्या पुढे जर कळला पदार्थाच्या ठिकाणी प्लास्टिकची भावली रडेल का हसेल
प्लास्टिकच्या भावने रडेल का हसल? जर प्लास्टिकच्या भावलीसारखं जर मन आहे साधूंच्या विचाराने, त्याचे धर्म आहेत का त्याला? काय गंमत आहे? आहेत का धर्म? किती भ्रमाचा बाजार आहे. प्लास्टिकची भावली हसल का रडेल? तर संकल्प जर प्लास्टिकची भावली म्हणलं तर त्याच्याजवळ आहे का काहीतरी? म्हणून विवाह शून्य आणि सत्ता स्फूर्त शून्य. सत्ता म्हणून त्याला अस्तित्व नाही आणि स्फूर्त म्हणून त्याला सत्व नाही. असं आहे मन, ते आहे जगत. आता ही बाजूला ठेवा. असं जर कळलं तर त्याच्या विषयाचा पर्यंत संपला. त्या काय त्याच्याकडे बघतच नाही. तर आता दुसरा विषय घेऊ आपण. अधिष्ठान कोणी यायचं. अधिष्ठान जर कळलं तुला जर अधिष्ठान कळलं, निश्चय जर कळला, काय रे तत्वाची वृत्तीचा संबंध जर झाला, फक्त मी प्रमाणात देतो. ते मी उन्मत्त जगे जयाचे खंती नलके जयाचे नांगे नशी नेलो. स्वरूप जर कळलं, त्याची इतके ऐश्वर, इतकी मस्ती आहे, इतके ऐश्वर, इतकं उन्मत्तपण आहे. खंती नलके, खंती म्हणजे चिंताच नाही कशाची, लक्ष देते, चिंता नाही. जर साक्षी कळलं, सगळे धर्म अंत्यकरण म्हणलं, साक्ष ज्ञान स्वरूप आहे का नाही? मग ज्ञान स्वरूपासून सुख स्वरूप आहे का नाही? मग सुख स्वरूप ज्ञान स्वरूप असल्यानंतर कुठला व्यवहार आला? आणि ते जर वृत्तीशी त्याचा संबंध झाला तर काय त्याची शक्ती मिळेल? अरे म्हणून नेहमी सांगत असतो आम्ही, गुरुजींनी सांगावा. एखाद्या माणसाने, पैसेवाल्या माणसाने एखादं जर ठेवलं अंगवस्त्र, तर त्याला जग किंमत देते. आणि तुम्ही तुमच्या स्वरूपाचा संबंध जर झाला, जगाचं कौतुक कसं होईल रे? ज्याने अमृताला फिक्क म्हणलो, ते काय दारू पिईल का? भातच पेजून पिईल का? ज्याने अमृताला फिक्क म्हणलं ते. ज्याने स्वर्गाधिकाला कोपट म्हणले, ते भिल्लनीच्या कोपटात राहील का? तसेही तर तो दृष्टी झालं, ही अवस्था येते. जर स्वरूप कळलं तर ही अवस्था येते. मग देहबुद्धी राहील का? ही आहे देह कोपट. कोपट ती नाही, ह्याला कोपट नाही. हे सांगू त्याला, ओले मृत्तिकेचे मंदिर, 6,000 मंदिर. एक ओले मृत्तिकेचे मंदिर आहे, या 6,000 मंदिर आहे. गुंपा करता पोकर, याचा नका करू अंगीकार गा. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ही उंदर आहेत, आणि ह्याचे गुंपा खायला लागलेत. गुंपा करता पोकर. हो, काय करतं आता नाही मी सांगत, एक विकार सांगत, खूप मजा आहे. ते अभ्यास करावा लागतो. काम इतका वाईट आहे. काम अति खानुरी, आत्मा दुराचारी. काम हा अविकार इतका वाईट आहे. काम म्हणजे विषय वासना. काम या शब्दाचा अर्थ विषय वासना, आणि ते इतका दुराचारी आहे. किंचित असतं अंतरी, एवढसा जर तेवढा एवढा असला तरी सगळ्याच पाठोळ करतो. मग इंद्र पडले भगत, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भस्माचा, म्हणून संगे भस्मासूर मेळ, वाली प्राण गेला रामबाण. हे कामाचं वस्त्र म्हणून. आणि हे जर भेगडे घाल तर काम करत आहेत का? हे तर यायचंय. हे जर प्लास्टिक भावली ठरली, काम करत तर आहेत का याला? एक बाजू ही झालं. आणि इकडे जर स्वरूपाकडे पाहिलं, आपल्या मस्तीमध्ये आपण त्याला जगत नाही. त्याला जिकडे पाहतो तिकडे आत हरी बाहेर हरी. आत हरी गातो एका, धातो एका, अंतर्बाह्य पाहतो एका, जनी एका, ओणी एका, गुणाची देखो एका. ही साक्षी ज्याला कळलं त्याला. बोलणं सोपं आहे. साक्षी येत असतं, सांगता बी येत असतं, पण बैठे बघावी लागते. शिवराच्या गोष्टी करता येत असतात घरामध्ये. रणभूमीवर जाऊन जिंकावून मग त्यात नाव शूरपणा येत असतो. शास्त्र काय करतं फार वेगळं. अंगावर जर घेतलं तर उपयोग नाही. तर ह्याला काय होतं, एक द्रष्टा सांगू का आमच्या गुरूंचा? आमच्या गुरूंनी एक द्रष्टा सांगा, नीट ऐका. साक्षी नाही, साक्षी काढल्याचा अनुभव जर नसेल तर काय घडतं? साक्षी चैतन्याचं अनुभव नाही घडला तर काय घडतंय हे तर विषय. साक्षी चैतन्य मी आहे असं जर नाही कळलं, नुसता भाव जर असेल तर काय घडतं हे ऐका. आता लक्षात आलं मी सांगणार आहे ते.
एक राजाची मुलगी आणि एक भटाची मुलगी. भटाची मुलगी म्हणजे आपलं बाबावर सत्यनारायण जायची, मग खोबरं खडका ती यायची आणि त्याच्यावर राहायची. आता पण राजाची मुलगी आणि ही आता मैत्रिणी म्हणल्यानंतर काय थोडासा व्यवहार चांगला असतो, पण काही शोभामुळे त्या राजाने ते शोभित असणारे अलंकार कापराचे आणले, प्लास्टिकचे कापराचे, त्या मुलीला आणले, मुलीने घातलं, ते वाटलं ते मैत्रीण म्हणे हे का. मग मी सांगतो माझ्या वडिलांना, त्या भटजीला सांगितलं, भट कापराच्या अलंकाला पैसे नाही, त्यांनी ती आणले. आता इथपर्यंत बरोबर झालं, दोघी घातले, दोघी मैत्रिणी शोभा लागल्या, बोलू लागल्या. आता राजाच्या मुलीत जाऊन कॉटवर पडायचं आणि हिला चोलकडे सरकायचं. व गंमत आहे, आमच्या गुरूंच्या द्रष्टांमध्ये फार मजा येते, पण वरम कळावं लागतं. आणि मग आता कापराचे अलंकार तसं ब्रह्मज्ञानाची माती देत असतं जर नाही कळलं तर. आणि मग हिचं झालं मस्तीचा, हे काय कॉटवर काय ना काय 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 त्याला स्वयंपाकत जायचं नाही, आणि ह्याला स्वयंपाकत जायचं चुलीकडे. पण काय झालं, चुलीकडे गेलं अलंकार जळेल का नाही, सगळं नाग जळायला, हात जळायला. तसं ब्रह्मज्ञान नाही जर कळलं अशी बोंब होते. धुब का कोत्या घर का ना घाट का, परताचं कुत्र घरी बी नाही आणि जगडा पशु नाही. तसं जर इथं तो ज्ञान निश्चित झालं तर मग मात्र राजाची राणी, मग त्या सुखा अंत नाही, त्या सुखाला माप नाही. आणि त्या सुखाला जे ब्रह्मवेदचे महात्मे झाले त्यांच्या ठिकाणी हे 33 कोटी देव हात जोडून उभा राहते. असा जर एखादा महात्मा मिळाला जगामध्ये जर असला तर 33 कोटी देवताधिक, ऋषी मुनी जग, तप-तपाधिक अनेक जे असणारे परमात्मे क्षेत्रातले सगळे लोक हात जोडून उभा राहतात त्याला. तेव्हा याच्या पुढे जर तुम्हाला सांगूच का, याच्या पुढे सांगू, त्यांच्या अंगाच्या वारेने सगळे जग जगते. हे साक्षी निश्चय कळले की खून आहे. अशी म्हणून आपलं सांगून जातं, त्याला भानच नाही ना. फुलाचा आवाज फुलाला येतच नसतो, फुलाचा आवाज फुलाला येत नाही. जयाचे संगीत भ्रांताशी ब्रह्मभाव अशा स्थितीला पोहोचवला कोणी महात्मा, त्याच्या संगीतेनं न कळणाऱ्या जीवाला सुद्धा वाटतं अरे आपण देव आहे त्यांच्या संगतीनं. म्हणून आता यज्ञ विषयीचा चाललंय. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे 5 दोष यद्यपि जर खरे असले तरी पण साक्षीचे ब्रह्मरूप आहे आणि हे जे आहे त्याचं खंडन करतील. और जो पूर्व कहा कर्ता भोक्ता से भिन्न साक्षी वंध्या पुत्र के समान असत है, पूर्व पक्ष अनुवादावर का तो बने नाही. आणि पाठीमागं पूर्व पक्ष म्हणलं होतं की साक्षी ही नाहीच, साक्षी कोणत्याचा मूळ सारखा आहे. जर साक्षी असता तर सगळ्याला अनुभव आला असता, मग साक्षीचा अनुभव कोणाला आहे असं तो म्हणलं होतं. ते बी त्याच्या बरोबर नाही. कळायला लागलं ना, चांगलं लागलं, कळतंय ना. काहे ते कर्ता भोक्ता जो संसारी ताके विशेष भाग का नाम साक्षी है. जो साक्षी का निषेध करे तो संसारिक के विशेष भाग का निषेध होने ते कर्ता भोक्ता जो संसारी ताका ही निषेध होवेगा. बरं चला पुढे. एक ही चैतन्य के विषय साक्षी भाव की अंतकरण उपाधि है और कर्ता भोक्ता पणे का विशेषण है. साक्षीच्या ठिकाणी आज लक्षात आता. अरे साक्षी जर सोडला ना संसारात काय जास्त नाही ते होणारच नाही. का अधिष्ठानावर पुढचा व्यवहार होत असतो. त्याला साक्षी कळला नाही तो प्रश्न पुन्हा पाहू, पण साक्षी चैतन्यावर सगळ्या जगाचा व्यवहार आहे. चैतन्य जसं याला गुरु सांगतो पृथ्वीवर सगळे व्यवहार आहे का नाही, पृथ्वी आहे ना त्याचा सगळा व्यवहार ना सगळ्यांचा. तसंच साक्षी चैतन्य सगळ्याचं अधिष्ठान आहे ना, मग अधिष्ठानावर सगळ्याचा व्यवहार आहे ना मनाच्या इंद्रियाचा. इथपर्यंत आपण आलो. मग आता हे सुख दुःखाधिक हे सगळे व्यवहार अंतःकरणाचे आहेत, उपाधीचे आहेत, पण हे विशेषण न कळल्यामुळे अंगावर घेतल्यामुळे त्याचे सुख दुःख धर्म सुद्धा साक्षीमुळेच आहे असं वाटतात. साक्षीमुळे सुख दुःख आहे वाटतं, पण नीट ऐकायचं आहे. त्याचं आहे पण नाहीच,
त्याच्यात आहेपणा नाही, त्याच्यात आहेपणा नाही. कशात? अंतःकरणाधिकामध्ये. याच्या अस्तित्वामुळे त्याला अस्तित्व पण आहे. त्याला दृष्टांत दिला माग. हो, राजाच्या सत्तेमुळे नोकराला सत्य पण आहे का नाही? राजा कुठे आहे? दिल्लीला. आणि त्याचं अस्तित्व नोकर वर्गामध्ये. अस्तित्वामुळे हे खरेपणा वाटतं का नाही? व्यक्ती खरी आहे का? असते त्याच्या ठिकाणी सत्यपणा खरं आहे. राजाचं जे सत्व आहे, राजाची सत्ता ती खरी आहे, व्यक्ती खरी नाही. ती सत्ता जर काढून घेतली काय त्याला आहे? तसं अंतःकरण हे एक आहे आणि साक्षी चैतन्य एक आहे. साक्षी चैतन्याच्या संबंधाने त्या सुखदुःखाला आहेपणा वाटतो. अंतःकरण आहे वाटतं आणि ते साक्षीचे धर्म आहे ते वाटतं का? अंतःकरण विशेषण आहे वाटतं म्हणून. वास्तविक विचाराने अंतःकरण आहे उपाधी. पण हे कळत नसल्यामुळे सगळे अंतःकरण पुढीलाचे ओझे आपलं माता घ्यायचे. भारिका दाटे जे धनुर्धरा. किती वजन? आपल्या मनाला विचार किती होतं, म्हणजे मन किती गुंतलंय कुठं, ही आपापल्या मनाला विचार करायचं. असं हे मन इतकं कुठं गुंतलंय आपल्या मनाला विचार करा. कारण अंतःकरणाचे व्यवहार त्याला माहिती आहेत ना. जरी तुम्हाला माहित असले नसले, ज्ञानोबा राहायचं को राहायला कळतंय तुम्ही कुठे शाने. जरी नाही सांगितलं, एक गुरुजी अभंग म्हणत असत आणि त्या अभंगाचं कीर्तन पण केलं शरण महाराजच्या मठात. कृष्णा कैशी खेळू लपून जाई, तुझे सर्वांग देखणे पाही. कृष्णा कसं लपंडाई करू रे मी, कुठं लपू रे? लपू गिरी गवारी कपाटी. जर एखादा भैरत लपले, एखाद्या डोंगरात जाऊन बसले, तेथे तुझे देखणे लागले पाठी. तिथं जरी गेलं तर तू डोळ तुझं देखणं तिथं आहेच आमच्याबरोबर. हे झालं उदाहरण, प्रमाण झालं. पण गुरुजींनी इथं फार मोठं महत्वाचं चिंतन सांगावं. नाही झालं सांगावं त्यांनी. माणूस काही गोष्टी, काही प्रसंगाने, काही दोषाने, काही चोरून गोष्टी करतात. तरी पण मनाला चोरून साखल्या न कळतं कर म्हणा. मन जे काही दोषयुक्त काम करतंय कळतंय ना, ते त्याच्याजवळ साक्षी चेतन ज्ञान स्वरूप आहे, त्याला चोरून करत. मग ते तुझे देखणे लागले पाटे. जरी गिरी गवारी कपटात बसला तर पण तिथं बिचारा चेतन तर तू तुझ्या बरोबर आहे का नाही? साक्षी चेतन तुला सोडून नाही का? मग साक्षी चेतन द्रष्टा आहे का नाही? मग द्रष्टाला चोरून मनाला कर म्हणा धंदा. मनाला काही गोष्टी चोरून जरी वाटल्या तर नाही चोर, ते साक्षी चेतन तुझ्या बरोबर आहे, त्याला चोरून होत नाही. आणि तो ईश्वर खाली आल्यानंतर तुझे जे मानसिक दोष, शारीरिक दोष, वाचिक दोष, ते एम दरबारामध्ये त्याची यादी आहे. एम दरबारामध्ये जीव दशातला विषयावर का त्याच्या याद आहे. तिथं मनाचे काय केलं, कधी केलं, कुठे केलं, काय केलं, कसं केलं ही आहे. शरीराचं काय केलं, कसं केलं तिथे यादी तिथे आहे. आणि वाचायचं काय बोला, काय नाही बोला, कसं बोललं तिथे याद आहे. यमधर्म. आणि यमधर्म हे यमधर्म पुरुषे तयार दोषाचे कार्य कैश्वाशी विसरले. का शरण गेले नाही पंढरराया, का कथा किती नाही केलं नाही रे, तिथे काय उत्तर देतील. आणि काही यात नाही एम करेल कोण सोडेल ते तुझं. म्हणून साधू संत सांगतात, पण विश्वास दोषामुळे नाराज तरी होतो नाही, करत तर येतो माणसाला. पण दोष असल्यावर तुम्हाला चेतनात इतकी शक्ती निर्माण व्हायचं नाही. म्हणून दोष निवृत्त करण्याकरता जगाचा स्वर कळावं लागतं. मी कसं काय सांगायला लागलो पण की अंत्यकरण न कळल्यामुळे उपाधी नाही, विशेष नाही, असं एक उपाधी आहे. पण ज्यावेळेस आपल्यावर सगळे धर्म येतात, मी माझे येते, मी सुखी आहे, मी दुःखी आहे. अरे मी सुखी मी दुःखी, मीही कोण येतो? पण मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी भक्त आहे, मी ज्ञानी आहे, मी पंडित आहे, मी कोण? पण मी कुत्र आहे, मी गाढव आहे, मी माणूस आहे, ही कोण? मी कोण आहे? पुढचा जेव्हा मीला सोडून तुम्ही सगळं मोजायला लागलात, मीला मोजा म्हणजे काहीच राहणार नाही.
मीलाच धरून नाही त्याला कवटळलं. आता गुरूंची भाषा व्यवहारिक होती, कळलं करता आमचा सोडून घोंगड्या धरला. गुरुची भाषा नाही होते रे कळून देण्याची. भाषा तोवर गावंडाळ वाटत होते, पण कळून देणे कळकळलेली होती त्या महात्म्याकडे. त्या महात्म्याच्या कळकळेला जोडच नाही. बाकीचे असतील तसे असतील, ते महात्मे असते, पण जीवाला कसं कळून द्यावा तिथेच मिळत होतं. ती शास्त्र कसं कळून द्यावा, योग्याला कसं कळून द्यावा, पंडिताला कसं कळून द्यावा, कीर्तन करणाऱ्याला कसं कळून द्यावं, ऋषी पामराला कसं कळून द्यावं, ते गुरुजीकडे सांगा. आता आंगड्या आणि घोंगड्या शास्त्रच आहेत का? आंगड्यामध्ये काय, घोंगड्यामध्ये काय? आंगड्यामध्ये साक्षी चेतन, घोंगड्यामध्ये अंत्यकरण. बघ किती जवळ आहे. हे कळत नसतं, मग हे कुठंतरी राहावं लागतंय. घरात नसतं कळत हे, आणि टेम्परवारी कळत नसतं. हे टेम्परवारी मग आता कीर्तन सप्ते भंडार ही टेम्परवारी. घरात तर नाहीच, घरात ग्रंथ वाचून नसतं कळत. हे जिथं खरे डॉक्टर तिथंच मिळतात हे गुण. त्याला विषय काय सांगतो, यद्यपि ही खरं आहे, पण ते अंतकरण उपाय न कळल्यामुळे सगळे धर्म साक्षीचे वाटतात. आणि यात एकही मुद्दा, खूप मुद्दा, अंतकरणाला अस्तित्व तुझंच आहे, पण अंतकरणाला अस्तित्व तुझं असून अंतकरणाचं अस्तित्व स्वतंत्र वाटायला लागलं. अंतकरणात तर अस्तित्व कोणाला आहे, कोणाचं आहे? साक्षीच आहे. अंतकरणामध्ये आहे पण कोणाचा आहे? मग संसर्ग अध्यास, संबंध अध्यास. ते संबंध अध्यास कल्पित का खरा? कल्पित, खरा नाही. मग कल्पित कळत नाही म्हणजे खरं वाटलं, खरं वाटलं म्हणजे अंगावर. स्वप्नातल्या पदार्थाचा तुमचा काय संबंध आहे? ठीक आहे, संबंध नाही ना. रडतात कशामुळं, हसतात कशामुळं? अस्तित्व तरी त्या स्वप्नातल्या पदार्थाला कोणाचं? तुमचंच. स्वप्नातले पदार्थ आहे तुमच्या आहेपणामुळे ते आहे वाटायला लागलेत ना. तसं तुम्ही आहे का जग आहे? साक्षी आहे का मन आहे? मग मनाला आहेपणा म्हणजे अंतकरण असतो, मन असो, मग मनाला तर आहेपणा कोणाचा आहे? अधिष्ठान साक्ष. आणि ते तुमचं आहेपणा तिथं आहे, आणि ती स्वतंत्र आहेपणा ही न कळण्याने वाटायला लागले, म्हणून त्याच्या अंतकरणाधिक धर्म तुमच्या अंगावर आले. मग काय आले असते? आता तुम्ही आपलं म्हणणार विचारा. अंतकरण धर्म कुठे गेले? वैकुंठाला जावं वाटतंय, कैलासाला जावं वाटतंय, समाधीला वाटते, रिद्धी सिद्धी मिळव वाटते, त्रिकाळ ज्ञान व्हावं वाटतं, मरून वाटतं. हे सगळं न कळण्याचे व्यवहार, हे सगळं न कळण्याचे व्यवहार. पण गुरुने सांगा, अज्ञान नाही वाटलं ती खरं अज्ञान असतं. अज्ञान ज्ञान वाटलं ते अज्ञान खरं असतं. अज्ञान नाही, पण अज्ञान ज्ञान वाटल्यावर मग अज्ञान ज्ञान वाटतं खोटं कसं वाटेल? अज्ञान कळलं तर मग ते खोटं वाटेल, पण अज्ञान ज्ञान वाटलं. गुरुच्या भाषा सांगतो, असावा भ्रम वाटू नये भ्रम, म्हणून तो असतो भ्रम. त्यांची भाषा असावा भ्रम वाटू नये भ्रम, तो असतो भ्रम. जाऊ द्या, अक्कल शेवट आणखीन गुरुजींनी सांगा, प्रत्येक जण आपल्याला शहाण समजतो का नाही? स्वतः मूर्ख कोण समजतो का? ही तर निश्चित आहे ना. मग ते भीक मागणाऱ्यापासून हो का नाही, देवलोकात गेलेलं देवापर्यंत पाठीमाग विषय झाला, कळलं तर तिथे पाप पुण्य, तिथे अज्ञान आहे. देवलोकात अधिक पुण्याचं पण पाप तिथं बी आहे. मग तोच हा विषय आहे का नाही? मग ते वैकुंठ खरं आहे का खोटं आहे? त्या विषयाचं नाही म्हणा भक्ताचे. पण इकडे ये ज्ञानोबर आहे कडून कळतंय. येत जरा अज्ञानाचं कार्य त्रिभुवन आहे, म्हणून अज्ञानाचं कार्य त्रिभुवन म्हणल्यानंतर याच्या कसं जाऊ द्या, पुढे आपण दे खरं वाटतं खोटा जाऊ ते वैकुंठ कैला असं ते जाऊ दे. सांग दे खरा वाटतं खोटा वाटतं. तू माझी मुलगी वाटते का नाही?
मग साक्षी का अंतकरण? साक्षी सिद्ध आहे त्याला जन्म अंतकरण सिद्धच होत नाही, मग मुली कुठे तू आहे का नाही मजा? कोणाचे गणगूत आत्मीचे अंतकरणाचे अंतकरण तेवढं सतत शून्य आहे. साक्षी जन्म म्हणून राहते. मुली कोणाचे आता? हे साधूचं घर आहे, हे ज्ञान तुकोबाराचं घर आहे. हा, आणि हे कळतं ज्ञान गुडगम्य कळायला कठीण ते तुला लाभलंय. नाही झालं काय किती मजा आहे. मग ही परमात्मा घरचा नारायण डॉक्टरने लक्षात ठेव, जरा ऐकलेलं सांगतं. दादाकडून तू विचारसागर ऐकते, तुझ्या भाग्याला पारावर नाही. तुझं ते म्हणले तुझ्या लक्षात आहे का नाही? कोणा तुमच्याकडून विचारसागर ऐकते आणखी काय? कारण हे अनुभवाचा विषय. इथं कोणाची निंदा नाही, कोणाचं छानपणा नाही, कोणी मोठं नाही, कोणी काय नाही. वस्तुस्थिती वस्तुस्थिती असते ती बिनचूक असते, आणि वस्तुस्थिती बिनचूक असल्यावरच ती जर कळली तर मग काम होत आहे. वस्तुस्थिती बिनचूक जर कळली तर त्याचं काम होत आहे, आणि वस्तुस्थिती बिनचूक जर नाही कळली तर मग अभ्यास जसं भूमिका असेल तसं करावं लागेल. मग आता इथं 5 दोष यद्यपि खरे जरी वाटले, पण त्या 5 दोषाला अस्तित्व कोणाचं स्वतंत्र आहे का? आहे ना? नाही. अरे म्हणून मी नेहमी सांगतो असं आमच्या दादांची गोष्ट. असे सगळे समाज बसला त्याच्या परिणाम विषय निघता या जगाला आधार कोण, जगाला अधिष्ठान कोण? तर दादा म्हणजे ह्या जगाला आधार मीच आहे आणि जगाला अधिष्ठान मीच आहे. हो, दुसरं नाही कोणी. आता याच्या अलीकडे कर्मठ उपासक जगाला आधार अधिष्ठान देव म्हणतात. सत्ता धनीची जे माय बाप या जगाला अस्तित्व देवाचाही म्हणतात. पण देवाचा हा देव आहे ना, देवाचा हा देव आहेच ना तू, आहे ना? का जीव दोन्ही हरिरूपी तरंग ना, मग हरी स्वरूप तू आहेस आणि दोन्ही तरंग आहेत ना. आणि मग जीव आणि शिवाला अस्तित्व कोणाचं? हा, काय मौज आहे. तर काय हे तर तप करावं लागतं का रे? बरं, हे काही खर्च करावं लागतं का रे? काय करावं लागतं इथं सांग? तप करावं लागतं. असं काय? बरोबर, तप पाहिजे, तपाशिवाय नाही होत. आचार शुद्ध पाहिजे तरच हे लागतं. आचार शुद्ध या शब्दाचा अर्थ या विषयाशिवाय इंद्रियाचा विषय दुसरा नसावा, म्हणजे ही तप झालं. म्हणजे खाणं पिणं सोडायचं नाही, लिहिणं नसणं सोडायचं नाही, पण या विषयाशिवाय दुसरीकडे जाऊ द्यायचं नाही, म्हणजे तप. ते जास्त विस्तार का करतो? म्हणजे दोन्ही बाजूने काय विषय शिकवलं पाहिजे. म्हणून साक्षी वंद्य पुत्र प्रमाणे आहे असं नाही. याच्यावर ठीक आहे. एक ही अंतकरण विवेकी की दृष्टि से चेतन का उपाधि है और अविवेकी की दृष्टि से विशेषण है. याते एक ही चेतन विवेकी को साक्षी रूप भासता है और अविवेकी को जीव रूप भासता है ना? विवेकी म्हणजे काय? विचार. विचार म्हणजे काय? त्याला पाठीमागे हो. मग अंतकरण विचाराच्या दृष्टीनं उपाधी आहे आणि अविचाराच्या दृष्टीनं विशेषण आहे. त्याला पुढे ह्याच्यावर मग सांगतो. उपाधी जर ठरली नाही तर त्याचे धर्माचे परिणाम साक्षीला माहीत आहेत का? माहीत आहेत का? नीट आहे का? अंतकरण उपर ठरलं तर त्याला तर धर्म नाही, पण आम्ही जर मांडले कधी कळले कसा? साक्षी रडत बसेल का? साक्षी हसेल का? एक साक्षीला लहान मोठं वाटेल का? विचार ही जर कळलं तर विचार. आणि अंतकरण जर उपर ठरले त्याचे धर्म नाहीच येत तुमच्या अंगावर, नाही येत. त्याला व्यवहार होत असतो, ते बी व्यवहार कसा? मिथ्या म्हणून, व्यवहार म्हणजे खोटा म्हणून. आणि व्यवहार करत असताना सुद्धा म्हणून मी एखाद्या वेळी सांगत असतो. आमच्या गाडगे बाबांची गोष्ट आम्हाला गुरुजीने पाठवलं होतं गाडगे बाबाकडे. गाडगे बाबा भक्त होते, फार अधिकारी होते. ज्ञानाचा विषय बघ काय असं पण त्यांचं. त्यांनी गंमत अशी, आम्ही गणित सोडवतो
ते खूप महत्त्वाचं बाबा होतं. तर बाबांचा मुलगा एकटा वारला, समजलं कीर्तन गाडगे बाबाला. त्यांचं नाव देंबूक काहीतरी आहे, हां डेंगूजी. तर ते समजलं बाबा असं. तर तिथं म्हणले आईचे मेले कोट्यान कोटीन कुठं रोडी एकासाठी कीर्तनात. आम्हाला समजलं आमच्या हातपाय गळून जाते. दुखणं आलंय असं झालंय की तिकडे हातपाय गळतो. आणि ते कीर्तनात म्हणले आईचे मेले कोट्यान कोटीन कुठं रोडी एकासाठी. तिथं देव त्याच्या अंतकरणात असतो. ही भक्ताचं लक्षण. आणि त्याच्या पुढे ज्ञान आहे, त्याच्या पुढे ज्ञान आहे. मग हिने खूप सुंदर बोलला, मला कौतुक वाटलं. बोलणं चांगलं आहे. आता ते त्याला अंतकरणात बैठक आपण कुणाला काय म्हणावं. चला विशेषण सहित विशिष्ट काही आहे. आता विशेषण म्हणलं की विशिष्ट. विशेषण कशाला म्हणत, आपला धर्माचं वर्तमान काळी ज्याच्या आश्रित आहे त्याला विशेषण म्हणतात. आपल्या धर्माचं वर्तमान काळी ज्याच्या आश्रित आहे किंवा ज्या विशेष ज्ञान करून देतं ते विशेष. आपल्या धर्माचं उपाधी धर्म वेगळे असतात आणि विशेषण धर्म विशेषावर असतात. आपल्या धर्माचं विशेषाचं ज्ञान करून देतं ते कोण झालं विशेषण. आणि आपण वेगळे राहून आपले धर्म उपहितावर न घालवता ते धर्म आहे उपहित ज्ञान करून देते ते उपाधी. त्याला दृष्टांत दिलता शास्त्रात. तांबडा बैल, तांबडी काय झालं विशेषण, बैल हे विशेष झाला. तसं अंतकरण विशेषण अविचारामुळे, अंतकरण अविवेकामुळे. काय अंतकरण विशेषण अविवेकामुळे आणि विवेकामुळे उपाधी. आणि त्याला दुसरा दृष्टांत देतात गुरुजींनी सांगावं. ते पिंपळाचं झाड आहे, त्या पाटलाचा वाडा आहे. पिंपळाचं झाड ही झाली उपाधी, वाडा झाला उपहित. तसं अंतकरण उपाधी का विशेषण आहे विचाराच्या दृष्टीनं उपाधी आणि अविचाराच्या दृष्टीनं अविवेकाच्या दृष्टीनं विशेषण आणि विवेकाच्या दृष्टीनं. मग विवेकी पुरुषाच्या ठिकाणी साक्षी चैतन्य वेगळं आहे, अंतकरण ही उपाधी असं कळते म्हणून ती अंतकरण उपाधी ठरली. आणि ज्याला कळत नाही ते अंतकरण विशेषण ठरतं. आणि विशेषण म्हणलं की मग काय मार काढा त्याला मापच नाही. किती मारतात, मन किती मारतं ज्याचे त्यानं पाहावं. ज्याच्याजवळ मन आहे त्याने पाहावं मन किती मारत होते. एक वही सांगतो नाथांचे एक वही सांगतो. देहबुद्धीच्या नरा नाथराय भागवत म्हणतात. देहबुद्धीच्या नरा थोर चिंतेचा आडदरा. चिंता नावाचा खूप मोठा दरा आहे. डोंगरात दरे असतात ना तसा चिंता नावाचा मोठा दरा आहे देहबुद्धीच्या लोकाला. देहबुद्धीच्या नरा थोर चिंतेचा आडदरा. संकल्प विकल्पाचा मारा अनिवार्य. संकल्प विकल्पाच्या माराला साधूंच्या विचार जागाच नाही. संकल्प विकल्पाच्या माराला लौकिक उपायच नाही. सांग मला काय आहे ते. हे मनाच्या माराला साधूंच्या विचाराने उपाधी ठरते. इतराचं नाही झालं. शास्त्रीय पंडिताला कळलं नाही, समाधी लावणारा कळलं ना. समाधी लावतो कशामुळे रे, त्याच्यावर एक दृष्टांत गुरु सांगतो जरा. ज्याला समाधी लावता येते, ज्याला वाऱ्याचं घोडं करता येतंय, निषेध नाही त्याच्यात भागत नाही म्हणून सांगायचं हे. आणि पाण्यावर आदर जाता येतंय. मग ज्ञानी महात्मा आणि योगी हे दोघं चालले चर्चा करू लागले. गुरुने सांगावं हे. चर्चा करता करता पंढरपूरला चंद्रभागेच्या अलीकडच्या काठवर आले. चंद्रभाग दूध थोडी भरून चालली. मग हे योगी पाण्यावर आदर जाता येते. त्यांनी गोंगी टाकले ते बसून निघाले. या म्हणले ज्ञानी महात्मे. गप बसले ज्ञानी महात्मे. हे गेले निघून पुढे पलीकडच्या काट्याला गेले. तितक्यात नाव आली म्हणजे गुरुने सांगावा. ती नाव हे बसले ज्ञानी महात्मे. 2 पैसे त्याला दिले आणि निघून गेले. गेल्यानंतर तिथं आले का ज्ञानी महात्मे. हे म्हणले लय शान नको करू जानताला. काय केले इतक्या दिवस हाड काटा सांभाळून 2 पैशाची किंमत. मी 2 पैसे देणं आलो नाव काही नाही करता. गंमत असे.
इतके दिवस हाड काळाकडे संबडले, देवबुद्धी गेली का? गोंडीवर बसून आलं म्हणजे काय झालं रे? मी काही नाही करतो, 2 पैसे फेकले त्याच्यानं का आलो बसून. इतकी किंमत आहे त्याची. कोणाची समज लावणार होती की ज्ञानामध्ये हीच किंमत आहे. पण ते चुकीचं आहे असं नाही, पण तेवढंच भागत नाही आणि लोक त्याच्या मागं लागतात. असं नाही, काय करायचं आपलं. म्हणून विचाराच्या दृष्टीने अंतःकरण उपाधी आहे, अविचाराच्या दृष्टीने अंतःकरण विशेषण आहे. आता याला किती उदाहरण देता येते, पण काय मग आता अंतःकरण द्रष्टात्व जर झाला आहे असं कळलं तर अंतःकरण कसं तुमचं? अंतःकरण धर्म वाटत असले तर विशेषण. बस चला. और उपाधि वाला उपहित कहिए है. आणि उपाधी वाला त्याला उपहित म्हणावं शास्त्रीय भाषेत. जो वस्तु जितने देश में आप होवे उस देश में स्थित वस्तु पूजनावे सो आप पृथक रहे सो उपाधि कहिए. उपाधी आपण तितक्या देशात राहून ज्याला दाखवते ते उपाधी, त्याला उदाहरण. आता एवढ्या दिवस राहिलं का नाही एवढ्या देशात, मग एवढ्या देशात असणार हे खालचा पाक दाखवलाच नाही, म्हणून ही वेगळं आहे का नाही? ही वेगळं आहे. आणि एवढे जे भाग याच्यावर ते वेगळं करून दाखवलं, याचे धर्म याच्यावरच राहिले, ही वेगळीच राहील. तसं अंतःकरण जेवढे उपाधी आहे, अंतःकरण जेवढे देशाचं आहे आणि त्या देशात असणारे जे अधिष्ठान चैतन्य त्याला दाखवायचं आपण वेगळं राहू, त्याला काय म्हणायचं? उपाधी. आता चला इकडे या. अंतःकरण सर्व देशाकडनं नकशकांत. अंतःकरणाची व्याप्ती कुठे नकापासून केसापर्यंत आहे. अंतःकरण कशाला म्हणावं? सगळ्या इंद्रियाच्या सगळ्या व्यवहाराचं ज्ञान करून देणार, त्या वाहनात येऊन त्या इंद्रियाद्वारे येऊन ते त्या ज्ञान करून देते, त्यालाही तो साक्षी जाणतो किंवा साक्षी संबंधी व्यवहार करतो. शरीराच्या ठिकाणी अंतःकरण आहे आणि तेच अंतःकरण अनेक रूपाने होऊन आपापल्या विषयाचं ज्ञान करून देते. पण ते ज्ञान, त्या ज्ञानाचे धर्म, त्या पदार्थाचं स्वरूप अंतःकरणाचं राहतं. साक्षी चेतन त्याला फक्त ओळखतो. आता याला उदाहरण घ्या आपण. याला उदाहरण घेऊ आपण कळण्याकरता. आता आपण इतके बसलोत, आकाशाचा संबंध आहे का नाही आपल्याशी? बरं, आपल्याशी आकाश संबंध आहे. आपले धर्म त्याला आकाशाला आहेत का? आकाशापासून आपल्याला बसता येतंय का? आपलं काय शब्दाचा परिणाम आकाशाला आहे का? आपलं काही व्यावहारिक कमी जास्त व्यवहार आकाशाला आहे का? मग आकाश शिवाय बसता आले का? तसं साक्षी चेतन हे आकाशासारखं आहे, त्याच्याशिवाय बसायचं आणि त्याला कोणाचा संबंध नाही. तसं तो साक्षी आहे आणि अंतःकरण तुझं वेगळं आहे, अंतःकरण तुझा संबंध नाही. अंतःकरण उपाधी हे विचारी पुरुषाला, आणि जी अविचारी आहेत मग ते आता अविचाराचं सांगायचं थोडं आहे. मी आणि माझं अंतःकरणाचे धर्म साक्षी चैतन्य संबंधाने वाटतात. साक्षी चैतन्याच्या संबंधाने अविचारामुळे साक्षी चैतन्य संबंधी अंतःकरण धर्म मी आणि माझं साक्षीचे आहे असं अविचारी माणसाला. त्याला व्यवहार कसा करायचा? इकडे या. मी खातो, मी पितो, मी चलतो, मी स्त्री, मी पुरुष. आता मी याच्यात कोणती तर आहे का? मी साक्षी आहे का नाही? मी स्त्री, मी पुरुष, मी खातो, मी पितो, प्राणाचा व्यवहार आहे का नाही? खाणं पिणं प्राणाचा धर्म आहे, बोलणं चालणं इंद्रियाचा धर्म आहे, काम करून अंतःकरण धर्म आहे. त्याच्यात तो वेगळा आहेस ना. मग पण मी असं म्हणून मग ते अंतःकरण झालं विशेषण. आणि हे माझं व्यवहार आहे, मी त्याचा पाहतो, साक्षी मी झालो, गुणाचा देखणं आहे, मी त्याचा प्रकाशक आहे असं म्हणल्यानंतर, असं विचार झाल्यानंतर ते झाली उपाधी. म्हणून तुझं म्हणणं जरी यद्यपि खरं असलं तथापि तरी पण म्हणून घुसळावं लागतं चांगलं, नाही तर दळण तर दळावं लागतं चांगलं. दळणाबाईन दळण दळलं दोन्ही तळ्यासहित जमिनी काय बदलाव जातं पण. जैसे नैयायिक मत में कर्णगोलक वृत्ति आकाश श्रोत्र कहिए है सो कर्णगोलक श्रोत्र की उपाधि है. काहे ते? सो कर्णगोलक जितने देश में आप है उतने देश में स्थित आकाश को श्रोत्र रूप करके जनावे है और आप पृथक रहे है. याते कर्णगोलक श्रोत्र की उपाधि है. म्हणजे काय सांगतो? कान कशाला म्हणायचं? कान तुम्ही कशाला म्हणता?
तर नाही, कान हे मध्ये छिद्र आहे, त्याला कान म्हणायचं आणि त्याची ही उपाधी आहे. ते गोलक आहे ना, ते त्याची उपाधी आहे. आणि आपलं छिद्र ते कान आहे. खरे शब्द हे नाही ऐकतात का, हे नाही ऐकतात. आपल्या छिद्रीने शब्द ऐकायला येतं का हे नाही. म्हणून आकाश जे आहे ना स्रोत्र, त्याची उपाधी आहे का नाही. मग उपाधी वेगळी राहिली का नाही. स्रोतेंद्रिय आपले छिद्र पोकळ वेगळं आहे का. तसं अंतःकरण या गोलकासारखं साक्षी चैतन्याची उपाधी विचारणी आहे. आणि जर विचार नसला तर तुम्ही कान ह्यालाच म्हणतात. कान धरता का, धरणं कान धरता येतं का. उपाधी धरले रे, कान नाही धरता येत. गंमत आहे. कान धरता का उपाधी धरता. उपाधी तुम्हाला काय वाटतं. आणि कान धरताच येणार नाही. ते पोकळ भाग कसा धरता येईल. मग या पोकळ भागावर शब्द कळतो का ह्या उपाधीला. पण ते उपाधी आपण वेगळे राहू उपहिताचं ज्ञान करून देतो. तसं अंतःकरण उपाधी एक विशेषण आहे. अंतःकरण उपाधी एक विशेषण आहे विचाराच्या दृष्टीनं आणि अविचाराच्या दृष्टीनं विशेषण. म्हणून उपाधीचं दृष्टांत सांगतात माऊली उपाधी दृष्टीने सांगतात. काय सांगतात सांगतो. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार समान आहे. म्हणजे कोणताच धर्म नाही, खाणं पिणं नाही, जन्म मरण नाही, जाणं येणं नाही, उपाधी वेगळे काहीच संसार. म्हणजे कोणता संस्काराचा संबंध नाही तुम्हाला. ही साक्षीचं लक्षण आहे. आणि हे जर सातच राहिलं तर त्याच्यासारखा त्रिभुवन तो खरा. ज्याला ज्याचं ज्ञान त्याला त्याची किंमत असते. ज्याला ज्याचं ज्ञान त्याला त्याची किंमत असते. ज्याला ज्याचं ज्ञान नाही त्याला काय विचारायला बनावं. ज्याला मी साक्षी आहे असं ज्याला कळलं, जगी थोर तोच जाणार, जगामध्ये श्रेष्ठ तोच आहे त्याला. म्हणून ब्रह्मज्ञान सांगता येत असतं, ब्रह्मज्ञान कळत असतं, पण मनाला विचारावं लागतं. मन कुणकड बसता येते. म्हणून मग मन उपाधीचं विशेषण आहे. दोन्ही अंगाने बोलायचं. अविचार असला तर विशेषण आणि विचार असला तर उपाधी. विचार कोणता. मी साक्षी आहे, मी त्याला जाणतो, मी साक्षी, मी साक्षी चेतन. अंतःकरण वेगळं आहे का. मी त्या अंतःकरणाला स्फूर्ती, संकल्प, कामक्रोध ही मी त्याला ओळखतो. माझा त्याचा काही संबंध नाही. म्हणून कोणाही कोणाचा न घडे संबंध आहे शुद्ध बुद्ध ठाईसाठी असं तुकोबारा म्हणतात. अरे कळावं लागतं साधूंचे विचार. कोणाही कोणाशी काय कोणाही कोणाचा नगर संबंध आहे शुद्ध बुद्ध. 12 वर्ष झालं पाणी तुटा नाही डोळ्याचं. कोणा घडणं संबंध कळतं का रे. काय आमचे गुरुजींनी सांगितलं दादांची गोष्ट. ब्रह्मसूत्र ऐकायला जात होते दादा एका शास्त्रीकडे. कोण अभ्यंकर का अभ्यंकर होते. आणि ते गेल्यानंतर मजा आहे बघ. कळलं तर किती मजा आहे. आणि गेल्यानंतर ब्रह्मसूत्र सांगणार ते शास्त्री बुवा. आणि पहाटे त्यांच्या मंडळीचं आयुष्य संपलं. ते शास्त्री बुवा असं टापर बनवून लागले, रडत बसले. आता रडत बसल्यानंतर दादा गेले. हे महात्मे होते. ऐक जरा वर बघ. पण मग सांगते हे आपल्याकडे घ्यायचं आहे, त्यांचं जाऊन ते आपलं करतं आहे. आणि रडत बसल्यानंतर दादा गेलं. मग काय झालं शास्त्र. म्हणजे पोट गेलं. हे मोठ्या लोकांची भाषा लई वेगळी असते. अर्थ वेगळं भाषा वेगळं. पोट गेलं. दादा काही संडा वगैरे टळवलं दवाखान्यात. अहो म्हणे सारखं होतं मला कळत नाही. अहो म्हणलं कळत नाही म्हणतोय. म्हणले मग काय झालं. पोट गेलं म्हणजे. अहो म्हणले मंडळी वारली. आता माझ्या पोटाची काय व्यवस्था. जाधव ते साधू आम्ही ऐकलेल्याच गोष्टी सांगू शकतो. आमचं मन काय आहे ते आम्हाला गुरुजीला माहिती आहे. काय शास्त्री बाबा म्हणले तुम्ही ब्रह्मसूत्र सांगता. एवढे हे आलमारी ग्रंथ कपाट भरले आणि पोट गेलं म्हणून रडत बसता. काय ती दादाच होते. आणि त्यांचं ऐकलेलं सांगतो तुम्ही. म्हणजे शास्त्री आता थांबा. आजकाल हे सगळे ग्रंथ घेतो, त्याचं चितार असतो तुम्हाला दोघं त्याचं झोपेतून फुकून देतो. दोघं जाता वैकुंठाला. उपाधी का विशेष
कळते का हे? ही बोंब आहे. हो, वस्तुस्थिती वेगळी आहे. शब्दांनी कळत असतं, पण अधिकार असल्या तरच लावत असतं. अधिकार कसा असतो? अधिकाराचं लक्षण आपण काल ऐकून गेलो. जिज्ञासेचे 3 प्रकार सांगितले ते लक्षात ठेवा. तैसे अंतकरण भी जितने देश में आप है उतने देश में स्थित चेतन को साक्षी संज्ञा करिके जनावे है. आप पृथक रहे है. जितक्या देशात अंतकरण आहे तेवढे देशात साक्षी साक्षी कळून देतो. साक्षीला ती अंतकरणाच्या उपाधीमुळे साक्षी असा आहे कळले जाते. जितक्या देशामध्ये म्हणजे ही एवढाच देश आहे या पदार्थाला, तसं अंतकरणाला एवढाच देश आहे. तेवढा देश आहे स्थूळामध्ये नकापासून केसापर्यंत अंतकरण राहत आहे. आणि ते अंतकरण कसं राहतं? पायात काटा बसलेलं कळतो, मानावर काय चाललेलं कळतं. मग सगळे त्याच्यामध्ये अंतकरण व्यापक असतं. अंतकरण व्यापक असल्यामुळे नक्षकांत असणारा व्यवहार करतो. आता तेच अंतकरण नाही सांगत, आणि तेच अंतकरण जेवढे देश आहेत तेवढे साक्षीचे तेवढेच आहे. आणि ते अंतकरण उपाधी असल्यामुळे जेवढे देश तेवढेच साक्षी आहे असं दाखवतं. साक्षी व्यापक आहे, परंतु उपाधीमुळे तेवढे देश वाटतंय. आता हे सगळं पडदे लावले, याच्यात एवढंच आकाश आहे का? नाही, हे व्यापकच आहे. पण देश कशामुळे? त्या 2 पडद्यामुळे. तसं अंतकरण जेवढे देश आहे तेवढे साक्षी म्हणले जाते, पण साक्षी व्यापक आहे. साक्षी म्हणजे ज्ञान स्वरूप तू आहेस, तुला सगळं कळते, त्याला साक्षी म्हणायचं. साक्षी मी झालो गुणाचा देखणा. सत्यगुणाला ओळखतो, तमगुणाला ओळखतो, रजगुणाला ओळखतो. हे गुणाचा व्यवहार आहे, तुझा त्याचा काही संबंध नाही. याला साक्षी म्हणायचं आहे. साक्षी म्हणजे ज्ञानरूप तू आहेस. साक्षी ही चेतन स्वरूप आहेस. त्याला देव म्हणा, त्याला परमात्मा म्हणा, पण तसं वेदांत भाषामध्ये नाही जमत. का? मग अगोदर तुमच्या लोकांना देव भावना सात्विक असतात, मग ते तिथंच थांबतात. पण नाही झालं. साक्षी चेतन हे त्याच शब्दाचा वापर म्हणजे कळलं. मी साक्षी झालो ना, अंतकरणात साक्षी आहे. विचार ज्याला तो अंतकरणात साक्षी आहे. याच्यावर एक उदाहरण मला आठवते. काही तुळशीदास महाराज होते, विजयमुक्त परवळे तुळशीदास महाराज. त्यांचं चिंतन, नको पाहू अंत माझा, भेट दे मला. ही विना आणि तारा हे त्यांच्या बरं का. आणि असं वागायचं आणि भजन करा. ईश्वर आला तेरा नाम, सबको संपत्ती दे भगवान. नको पाहू अंत माझा, भेट दे मला. सद्गुरुनाथ माझी आई, मजला ठाव दे पाहिजे. हे त्यांचं भजन. आणि त्या भजनामध्ये मला तिकडे काय काम आहे, तर आपलं भजन कर. नको पाहू अंत, लगे भजन चालू. म्हणा तुला सांगितलं जायचं नाही, काय तिकडे चालू, इकडे परत आहे, करायचं मजा. याच्याला परमात्मा. आणि ती अवस्था फार वेगळी होती. त्या अवस्थेचं फार वेगळं. असे होते. त्याला विचाराने बरोबर जगसत्ता स्फूर्त शून्य कळल्यावरच होत आहे. शब्द नाही, त्याच्या जवळ सत्व नाहीच, आणि खरंच नाही सत्व. त्रिगुण असा ज्ञानोबराय म्हणतात. तुकोबराय म्हणतात फलकट हा संसार, एक सारे भगवंत, असं म्हणतात. झालं आहे ते खरंच आहे. आपल्याला झेपत नाही तो प्रश्न वेगळा आहे. तुला आहे ते खरं आहे त्यांचं. याते अंतकरण साक्षीची उपाधी आहे. म्हणून विचारजन्य पुरुषाला अंतकरण साक्षीची उपाधी आहे. याते यह अर्थ सिद्ध हुआ, अंतकरण विषय वृत्ती जो चेतन मात्र तो साक्षी कही आहे. अंतकरण ठिकाणी जी वृत्ती आहे ती वृत्ती मी साक्षी आहे असं म्हणते. साक्षी स्वतः काही म्हणत नाही. साक्षी स्वतः काही म्हणत, साक्षी त्रिपुटी रहित आहे. पण अभ्यास करणारा जो साधक आहे त्या साधकाची वृत्ती मी ज्ञान स्वरूप साक्षीरूप वृत्ती म्हणते. अभ्यास करणार अहम ब्रह्मात्मी वृत्ती, तत्वमसी महावाक्याचे विचारण झालेली वृत्ती, ज्याचं श्रवण म्हणून झालेली ती वृत्ती, साधन षडलिंगद्वारा श्रवण झालेली ती वृत्ती. आता कुठेवर मागं जायचं, इथे काय करायचं?
म्हणलं 40 वर्ष झालं भागवत लावलं. काय भागवत कळतंय तो म्हणून डोंबलं. उगाचं भूषण कुठं कळत नाही म्हणून आपण काय बसायचं. म्हणून तर नाही, परमार्थ जातीच आहे, अधिकारच आहे. परमार्थ नुसतं भाविकचं नाही, नुसत्या भावने नाही जमत. काय रे, तुम्ही शाळेत तन मन रक्त आठवतं प्रपंचाला, नरकाला जातात. साधू संतांचं जर तन म्हणून ऐकलं तर खरं सुख नाही मिळायचं तुम्हाला. सगळं रक्ताचं पाणी हाडाच्या काड्या करतात, आयुष्याचं मातेर करतात, सायस करतात, नरकाला जातात. साहस करशी हरिशय बसायची. अरे ज्याने तुला देह दिला, ज्याने तुला आयुष्य दिलं, ज्याने इंद्रिय दिली, त्याचा विचार का करत असतो. आणि इतकं करून नरकात जाशील तू, जातोच. आणि हे कर ना जरा थोडं, इकडे ये, बघ कशी मजा आहे साधूंच्या घरी. ते असं तसं नाही, कळत नाही माणसाला, विनय कळत नाही. तो आमचं काय आता लय काही माझ्या समोर येते बघ. मी लय फिरलेलो माणूस आहे. सगळे चित्रपट मनात ठेवलेले आले आपोआप. त्याच्या गुरुजी सांभाळले, हे माझं भाग्य आहे. इतक्या चित्रपटातून गुरुजी सांभाळलं, हे माझं भाग्य आहे. आता चित्रपट आहे थोडं आहे का, तितकंच गुरुजी सांभाळतात, सावध करतात, हे माझं भाग्य आहे. आणि त्यांची कृपा, त्यांची शक्तीचं वैभव आहे. चला, अंतकरण विषय त्याच्यावर टिप है। यहाँ इस साक्षी के लक्षण की पदकृति है। अंतकरण तो आप भी है, परंतु सो ताके विषय वृत्ति कहिए वर्तने वाला नहीं। बरोबर है। चेतन तो चिदाभास भी है, सो चेतन मात्र नहीं। बरोबर है। चेतन मात्र तो ब्रह्म भी है, सो अंतकरण विषय वृत्ती नहीं। बरोबर आहे। आता इथं व्याकरणाचे काही विषय तृतीय प्रत्यय हे आले, ही टिप्पणी इथं बऱ्याच लोकांनी वाटले, त्यांना कळले नाही ही टिप्पणी। त्यावेळेस श्रीपद मास्तर, गणपत मास्तर, आपाराव भूमकर, दत्त काका ही सगळी मंडळी होती आणि सोलापूरकर येत होता, त्यालाही पंक्ती सुटली नाही, ही टिप नाही कळली। मग आबाला विचारलं मी, आपण सरवडीले सांगितलं, आता ते सांगतो एक एक ओळ वाच। अंतकरण तो आप भी है। अंतकरण तर आप आहे, म्हणजे अंतकरणाला अस्तित्व साक्षी चैतन्याचं म्हणजे आप आहे असं म्हणायचं। परंतु पण सो ताके विषय वृत्ती कहिए वर्तने वाला नाही। पण त्या अंतकरणाच्या ठिकाणी जी वृत्ती म्हणजे व्यवहार, त्या वृत्तीला जाणार, त्या व्यवहारात जाणार, पण ते साक्षी व्यवहार करत नाही, वर्तने वाला नाही म्हणजे व्यवहार करत नाही। मग आता अंतकरणाचा व्यवहार होतो का नाही, कळतो का नाही, पण अंतकरणाच्या ठिकाणी आहे का नाही? अंतकरणाच्या ठिकाणी साक्षी चैतन्याचं अस्तित्व आहे, त्या अंतकरणाच्या ठिकाणी साक्षी चैतन्याचं अस्तित्व असून त्या अंतकरणाच्या व्यवहाराला जाणतो, म्हणून अंतकरण तो अब भी आहे, लेकिन वर्तने वाला नाही। म्हणून तर पाण्यात पोहतो पण पाण्यात बुडत नाही। चला, चेतन तो चिदाभास भी है, हो, तो चेतन मात्र नहीं। आणि अंतकरण आता हे विशेषण आलं, चिदाभास साक्षी चेतन आहे, परंतु चेतन नाही का? अधिष्ठान पाहिलं तर ते दृश्य आहे, अंतकरण दृश्य आहे का नाही, मग ते चिदाभास चेतन कसं होऊ शकेल? त्याचं अधिष्ठान चेतन आहे, मग चिदाभास काय वाक्य कोणतं? चेतन तो चिदाभास है। आता चेतन चिदाभास आहे, चैतन्याच्या दृष्टीने चैतन्याचं प्रतिबिंब अंतकरणात पडलं म्हणून ते चैतन्य आहे, पण सो चेतन मात्र नाही। ते अंतकरणाला धरलं तर चेतन नाही, कारण अंतकरण उपाधीमध्ये अधिष्ठान साक्षी चैतन्य प्रतिबिंब पडलं म्हणजे प्रतिबिंब ही बिंबच आहे म्हणून आहे, पण अंतकरणाकडून पाहिलं तर चिदाभास हे चेतन नाही। वाक्य कसं आहे आज पुन्हा? चेतन तो चिदाभास भी है, चेतन म्हणजे साक्षीच्या दृष्टीनं, सो चेतन मात्र नाही। अंतकरण चिदाभास अनिवृत्तीने उत्पन्न झाल्या म्हणून तो बी चेतन नाही, साक्षी नाही, दुसऱ्या भाषा साक्षी नाही, त्याचे साक्षीचं प्रतिबिंब ते आहे, पण त्या अंतकरणामध्ये अंतकरण धर्मासह राहतो म्हणून ती साक्षी नाही म्हणायचं, कारण चेतन नाही म्हणायचं। चेतन मात्र तो ब्रह्म भी है, हो,
तो अंतःकरण विषय वृत्ती नाही. आता ब्रह्म काय चेतन मात्र तो ब्रह्म चेतन. आता माग झालं साक्षी चेतन हे सगळं, आणि ते चेतन ब्रह्म आहे, व्यापक आहे, पण अंतःकरण ठिकाणी त्याचा व्यवहार नाही. कारण ते अंतःकरण त्याच्या अधिष्ठान चैतन्यावर अर्थस्थ आहे, पण ते व्यवहार नाही. दादा कुंडली पाठीमागची सांगू त्यांची म्हणून तर म्हणत आता कशी महत्वाची एकच चर त्रिगुण असार निर्गुण सार, याच्यावर किती बोलते हे कळलं तर. नाही कळलं तर काय करतो. मंथून नवनी तर तसे घे, त्याला मनन झालं पाहिजे. मनन किसको कहे भेदभाव और अभिसाद हे जर कळलं तर तिथं मंथून म्हणून तर कळेल. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे निध्यास कळलं तर कळत. ज्ञानदेव म्हणून जपे म्हणत तर साक्षीकडे वृत्ती गेली तर म्हणून गप बसेल. कळत करा कीर्तन करा, वेळ जाऊ देऊ नका. ती वेळ पण येत नसते, काही वेळ संधीच असते. नाही तर बस एक श्वास मी खो जाता तिन्ही लोक काम. या चिंतना व्यतिरिक्त जर श्वास गेला तर तिन्ही लोकांची किंमत नाहीशी होते. एवढे वेळ नका करू. रिकामा अर्ध्या घडी काय हरिपाठात काय कमी आहे. पण कळलं तर हे कळल्याशिवाय हरिपाठ कळतच नाही. भावनेने वाचा, पाठ करा, पण त्याच्यावर काय कळत. खेळ आता खेळ काय म्हणत होतं, ही व्यवस्थित